कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेला बेंदूर सण राधानगरी तालुक्यातील पिरळ येथे आज पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून शेतीची अविरत सेवा देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शेतकऱ्यांनी बैलाची मनोभावे पूजा केली। बैलांना गरम पाण्याने आंघोळ घालून रंगीबेरंगी झुली, गोंडे, घुंगरू, फुलांचे हार आदी आकर्षक अलंकारांनी सजावट करण्यात आली। सजवलेल्या बैलांचे विधिवत पूजन करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्यात आला। यानंतर बैलांची वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली। शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या दिवसेंदिवस घटत असली तरी अजूनही बेंदूरसारख्या सणांमधून शेतकरी आणि बैल यांचे अतूट नाते जपण्याचा प्रयत्न होत आहे। आज बेंदूर या सणाचं औचित्य साधून पिरळ गावातील गाडा मालक आणि शेतकऱ्यांनी आम्ही सजावट केलेली आहे। आणि आज बघायला गेलं तर आमच्या आजोबांच्या पणजोबांच्या काळापासून ही चालत आलेली परंपरा आहे, पण कुठंतरी हिला स्टॉप लागलेला आहे, म्हणजे घटत चाललेली आहे। गावात प्रत्येकाच्या घरोघरी बैलगाडीची जोडी असायची, पण आता या ट्रॅक्टरच्या आणि यांत्रिकीकरणाच्या जमान्यात कुठंतरी हातावर मोजण्या इतक्या जोड्या राहिलेल्या आहेत। आणि तरी पण आम्ही पिरळकर शर्यत शौकीन आणि सगळ्या या परंपरेचा आदर करतोय आणि अजूनही आम्ही जपत आहे आणि इथून पुढेही जपत राहणार। बेपेनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।